मुस्लिम समाजातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव ईद उल फित्र हा साजरा करण्यात आला। त्या अगोदर 30 तारखेला आपल्या हिंदू नववर्षाप्रमाणे येणारे गुढीपाडवा साजरा करण्यात आला। सर्व समाजांनी एकमेकाला शुभेच्छा दिले, एकमेकांच्या ईदमध्ये एकमेकांच्या सणामध्ये सामील होऊन सर्व त्या सणामध्ये सामील झाले आणि त्याच निमित्त 31 तारखेला आज ईदगाह मैदान येथे मोठ्या प्रमाणात शहरातील मुस्लिम समाज हा जमा होतो आणि आपले प्रार्थना करतो, जो की शांतीचा आणि त्यागाचा आणि त्याग शांतीचा जो प्रतीक समजला जाणारा जो सण आहे ईद उल फित्र, ती समृद्धी निर्माण व्हावी ह्या हिशोबाने हे ते दुआ करतात। आणि ह्याच निमित्तानं आमच्या ह्याचा व्यवस्थापन समितीने त्यावेळी अनेक सर्व व्यवस्था केली होती। त्यापैकीच एक म्हणजे ड्रोन करून या चित्र तयार केले। त्यामध्ये उद्देश असाच होता की जे हजारो लोक जे ईदच्या नमाजसाठी एक शिस्तबद्ध पद्धतीने येतात, त्या शिस्तबद्ध पद्धतीने ते प्रार्थना करतात, ईश्वराची प्रार्थना करतात आणि त्यानंतर येणारे जे सर्व धर्मातील लोक आले होते, त्यामध्ये अधिकारी होते, लोकप्रतिनिधी होते, त्यांनी एकमेकाला शुभेच्छा दिले आणि हे सर्व एकदम चांगला वातावरण, पॉझिटिव्ह वातावरण सर्व लोकांपर्यंत पोहोचावं हाच्या उद्देशाने हा ड्रोनची जो चित्रफित तयार करण्यात आली होती। आणि हे चित्रपट करत असताना आणि त्यांच्याकडून मागून घेतले, त्यापैकीच आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या सोयी सहाय्यकांनी देखील मागून घेऊन ती चित्रफित इथं आपल्या दादांच्या फेसबुकवरून व्हायरल केली आणि केल्यानंतर तो एवढा चांगला जो दृश्य बघण्यात आलं तर काही लोकांच्या पोटामध्ये मला वाटतं गोळा उठला आणि त्यांना असं वाटायला लागले की हे काहीतरी प्रसिद्धी, परंतु ते प्रसिद्धी नव्हती, एक मनातून शुभेच्छा देण्यासाठी जे की डॉक्टर साहेबापासून आणि तेच करम त्यांच्याच पावलावर पावलं ठेवून आदरणीय दादांनी देखील पुढं केलेलं आहे आणि ते सुद्धा स्वतः दिवसभर मुस्लिम समाजातील लोकांना जाऊन शुभेच्छा देत होते, त्यांच्या इथे जाऊन काही शिरकुंबा वगैरे घेत होते। हे वातावरणाची फिर जेव्हा चित्रफित फिरवू लागली तर काही लोकांना वाटलं की हे म्हणजे दुष्कर्म झालंय काही की अशा भावनेतून त्यांनी मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ड्रोनवाल्यावर कारवाई करा, गुन्हे दाखल करा असा आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत। हे गैरवापर कशासाठी बाबा? ज्या समाजाने तुमच्या पाठीशी 90% समाज उभारला त्या समाजासाठी तुम्ही काय केलं 5 वर्षामध्ये हे एक तरी दाखवून द्या। ह्या परिसरामध्ये या समाजासाठी एक 2 कोटी रुपयाची अशी भव्य वस्तू तयार केली असं तरी दाखवा, परंतु हे न करता मग एवढा चांगल्या वातावरणामध्ये जी ईद साजरी झाली आहे त्याच्यामध्ये विघ्न घालायचं कारण काय? जे की मग तुमच्या मनामध्ये एक आणि पोटामध्ये एक आणि ओटामध्ये एक आहे का? तुम्हाला तो एवढा द्वेष कशासाठी आहे की जेव्हा छोटा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये ड्रोन होतोय, मोठ्या कार्यक्रमामध्ये ड्रोन होतं, हेलिकॉप्टर उडून शूटिंग केली जातात, ते कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही। मग मुस्लिम समाजातील एवढ्या चांगल्या झालेल्या आणि अनेक सर्व धर्मियांनी येऊन शुभेच्छा दिलेल्या या कार्यक्रमासाठी तुमचा हा हट्टास कशा असाई हाच आमचा प्रश्न आहे। आणि हा जो त्यांच्या कारण आमच्यापर्यंत हे जे बिचारे ड्रोनवाले आहेत ते माझ्यापर्यंत आले, अनेक नेते मंडळीपर्यंत आले, आमदार राणा जगजितसिंह पाटीलपर्यंत आले की बाबा आमच्यावर कारवाई करा म्हणून पोलीसवाले आलेत आणि तुमच्यावर गुन्हा दाखल का करू नये अशी आमच्यावर विचारणा होत आहेत। तर ही चुकीची गोष्ट आहे, असा पायंडा पाडू नये। ज्यांना वाटतंय की आमचं बी प्रसिद्धी व्हावी, आम्ही बी काहीतरी केलं असं दाखवावं तर त्यांनी कार्य करावं, समाजासोबत त्या पद्धतीने राहावं अशीच आमची अपेक्षा आहे। एवढंच बोलून मी थांबतो। दिन जो यहाँ पे हम लोगों ने ड्रोन चला के एक नमाज कैसा पढ़ते हैं और एक इस पे जो सोशल मीडिया पे जो हमने इसको एक डाले कि लोगों से गले मिले, सब हिंदू सभी दूसरे गले मिले, सब ईद मुबारक का मैसेज दिए सबको। एक अच्छा सोशल मीडिया पे एक अच्छा वीडियो चला जिससे हर कोई समाज में खुश है। लेकिन ये जो सोशल मीडिया पे जो चलने के बाद में एक पुलिस को यहाँ के जो स्थानीय आमदार है कैलाश दादा पाटिल, इन्होंने क्या करे कि पुलिस को वारंवार फ़ोन करके बोल रहे कि ये वीडियो कैसा चला, ड्रोन की कैसा परमिशन दी है, क्या करें, इसको परमिशन की ज़रूरत है। ये एक समाज में बहुत अच्छा मैसेज गया है ये कि लोग अच्छे से मिले, बहुत अच्छी ईद हो गई, किसी समाज को दुख, कौन से दूसरे समाज को दुख नहीं हुआ इसकी वजह से, सब खुश हो गए, पूरे समाज खुश है, हर कोई। तुम इसको ये वीडियो जो भी शेयर करा उसको देखो कितने लाइक मिले, सबके सब मुबारकबाद दे रहे वीडियो को। ये बहुत अच्छा वीडियो चला। ये जी मेसेज आहे की एकदम चांगल्यापैकी लोकांपर्यंत जावं आणि त्याचा जी आनंद आहे समधी लोकांनी घेतलेला आहे आणि ह्या चांगल्या गोष्टीला उस्मानाबादचे आमदार माननीय कैलासदादा पाटील साहेबांनी जी विरोध केलेला आहे ती आमच्या समाजाला बिलकुल मान्य नाही। आम्ही त्या गोष्टीचा निषेध करत आहोत। हो रही ईद के बारे में, ईद के पीछे का उद्देश्य सिर्फ ये है कि ईदगाह में या दरगाह शरीफ में नमाज जो जैसे पढ़ाई जाती है
इसके पीछे का उद्देश्य जो अच्छा है वो दिखाने की कोशिश की जा रही थी। लेकिन कुछ लोग राजकीय लोग ऐसे हैं, कैलाश पाटिल जो राजकीय लोग हैं, उनके पीछे का सिर्फ ये संदर्भ है कि लोगों को दिशा भूल करके अपना जाती फायदा बढ़ाए। जयंतीला सर्व समाज मिळून आपल्या उस्मानाबाद शहरात सगळं गोविंदाने सगळे सण साजरे करतात आणि सर्वच्या सणात ते ड्रोन लावले जातात। ते ड्रोन लावल्यामुळे काय झालं, हे आमच्या समाजातील काही लोकांनी म्हणजे की दर्ग्यात एवढं मोठे हजारो लोक येतात, त्या सगळ्या लोकांना माहिती व्हावं की सर्व धर्माचे सर्व समाजाचे लोक इथं येतात आणि सगळे त्या शुभेच्छा देतात। ह्यासाठी ते चांगल्या भावनेने ते ड्रोन लावलेले आहे आमच्या ज्या समाजाचे पोरांनी। ते तर हे काही वाईट नाही।